भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तीनही प्रमुख पक्षांनी एकमताने विधानसभेत मांडलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाचे महत्त्व ऐतिहासिक आहे। असामाजिक तत्वांच्या विरोधात अनेक उपलब्ध कायदे असले तरीही गनिमी काव्याने लढणाऱ्या, प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी कायद्यामध्ये असलेल्या पळवाटांचा शोध घेऊन काम करणाऱ्या, पुरावे मागे न सोडणाऱ्या, एक मजबूत इकोसिस्टीम असलेल्या शहरी माओवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेला विधिसम्मत कायदा आता चर्चेसाठी विधानसभेच्या पटलावर आला आहे। विधानसभेत सरकारी पक्षाकडे प्रचंड मोठं संख्याबळ असल्यामुळे हा कायदा पारित होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे। खरं पाहता गेल्या सत्रात जेव्हा हा कायदा मांडण्यात आला होता त्यावेळी सरकारला तो सहज मंजूर करून घेता आला असता, परंतु लोकशाहीवर प्रचंड विश्वास असणाऱ्या व विरोधकांच्या मतालाही जरी त्यांची संख्या नगण्य असली तरीही, त्यांचा आवाज क्षीण असला तरीही किंमत देण्याची व त्यांच्या मतांचा सन्मान करण्याची संस्कृती असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने विरोधकांच्या मागणीवरून हे विधेयक चिकित्सेसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठवले। जनतेकडून या विधेयकासंबंधी हरकती व सूचना मागवण्यात आल्या। या सर्व हरकती व सूचनांचा विचार करून अतिशय लोकशाही पद्धतीने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी ज्यावेळी येईल त्याआधी या विधेयकामधील तरतुदींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। या तरतुदी किती महत्त्वाच्या आहेत व आपल्या पुढील पिढीसाठी त्या किती उपयुक्त आहेत हे तेव्हा आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण या तरतुदींचा अभ्यास करू। सर्वप्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे विधेयक कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून ते देशविघातक व फुटीरतावादी शक्तींच्या विरोधात आहे, अशा प्रकारच्या संघटनांच्या विरोधात आहे। अशा प्रकारच्या संघटनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात असून जर बंदी घातल्यानंतरही एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या बंदी घातलेल्या संघटनेमध्ये कार्यरत असेल तरच तिच्यावर कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात आहे। त्यामुळे या विधेयकाचा उपयोग करून कोणत्याही व्यक्तीविरोधात सरकारला कोणतीही डायरेक्ट कारवाई करणं शक्यच नाही। त्यामुळे हे विधेयक घटनेने दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात आहे। आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आदी गोष्टींवर आघात आहे हा विरोधकांचा दावाच फोल ठरतो, कारण हे विधेयक एखाद्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी आहे, कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही। हे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना अधोरेखित करावं लागेल। या विधेयकात ज्या संघटना बेकायदेशीर कृत्य करतात त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे। बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या करताना या कायद्यात असं म्हटलं आहे की जे कृत्य सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता याला धोका किंवा संकट निर्माण करतं किंवा त्यात हस्तक्षेप करतं किंवा न्यायालय अथवा कायद्याने स्थापित झालेल्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करतं, त्यातील कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करतं, केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या दलांमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर बळप्रयोगाचा उपयोग करून दहशत निर्माण करतं, हिंसाचार, विध्वंसक कृतींमध्ये किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीमध्ये किंवा त्याचा प्रचार प्रसार करणारे, तसेच शस्त्र, अस्त्र, स्फोटकं किंवा अन्य साधनं यांचा वापर करणारे, त्यास प्रोत्साहन देणारे किंवा कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाच्या साधनांमध्ये व्यत्यय आणणारे, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापन झालेल्या संस्थांचा अपमान करणारे किंवा तसे करण्यास प्रोत्साहन देणारे, तसेच करण्याचा उपदेश देणारे, त्याचप्रमाणे वरील कोणतेही कृत्य करण्यास पैसे किंवा वस्तू गोळा करणारे प्रत्येक कृत्य हे बेकायदेशीर कृत्य आहे। ज्या संघटना वरील बेकायदेशीर कृत्य करतात अशा सर्व संघटनांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याची तरतूद या विधेयकात आहे। यावरून असं लक्षात येईल की सरकारने शहरी माओवाद्यांचा संपूर्ण मुसक्या आवळण्याचं निश्चित केलेलं आहे। सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतरही व बेकायदेशीर संघटनावर बंदी घालण्यात आल्यानंतरही जी व्यक्ती त्यानंतर त्या संघटनेमध्ये किंवा अशा प्रकारचं काम करत राहील त्या व्यक्तीला 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत शिक्षा तसंच दंडाची तरतूद या विधेयकामध्ये आहे। शहरी भागातील माओवादी आघाडी संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी
पण कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवण्यासाठी, अशा संघटनांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी व त्यांच्याकडे जाणारा निधी रोखण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंत छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश व ओरिसा या 4 राज्यांनी जनसुरक्षा अधिनियम तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी केली आहे आणि 48 माओवादी आघाडी संघटनांवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे वरील 4ही राज्यामध्ये माओवाद्यांचं कंबरडं मोडलंय. आपल्या व आपल्या भावी पिढींना लाल ड्रॅगॉनपासून वाचवण्यासाठी, अराजकतेपासून वाचवण्यासाठी, हिंस्र कारवायांपासून वाचवण्यासाठी, नरसंहारापासून वाचवण्यासाठी व आपल्या देशाची अखंडता, सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी, संस्कृती व धर्म रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासन तयार करत असलेला कायदा अतिशय महत्त्वाचा आहे, अभिनंदनीय आहे, समर्थनीय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.